जादू ही विहीर। एकदा राजा कृष्णदेवरायाने गृहमंत्र्यांना राज्यात खूप विहिरी बनवण्याचा आदेश दिला. उन्हाळा जवळ येत होता, त्यामुळे राज्याची अशी इच्छा होती की विहिरी लवकरात लवकर खोदल्या जाव्यात. त्यामुळे राज्यातील लोकांना उन्हाळ्यात आराम मिळू शकतो. गृहमंत्र्यांनी ह्या कामासाठी राज्याच्या तिजोरीतून खूप सारे धन घेतले. लवकरच राजाच्या आदेशाप्रमाणे राज्यात विहिरी खोदल्या गेल्या. त्यानंतर राजाने एक दिवस राज्यात फेरफटका मारला व स्वतः काही विहिरींचे निरीक्षण केले व आपल्या आदेशाचे पालन पूर्ण झालेले पाहून ते समाधानी झाले. उन्हाळ्याच्या एक दिवशी राज्याच्या बाहेर गावातील काही लोक तेनालीरामाकडे गेले व ते सर्व गृहमंत्र्यांविरुद्ध तक्रार घेऊन आलेले होते. तेनालीरामाने त्या सर्वांची तक्रार ऐकून घेतली व त्यांना न्याय मिळवण्याचा मार्ग सांगितला. दुसऱ्या दिवशी तेनालीराम राजाला भेटला व बोलला, महाराज, मला राज्यात काही चोर असल्याची माहिती मिळाली आहे व ते आपल्या विहिरी चोरत आहेत. यावर राजा बोलला, काय बोलतो आहेस तेनाली? कोणी चोरी विहिरी कसे काय चोरू शकतो? महाराज, ही गोष्ट आश्चर्यकारक जरूर आहे, पण खरी आहे. त्या चोरांनी आतापर्यंत बऱ्याच विहिरी चोरल्या आहेत. तेनालीराम शांत स्वरात बोलला. तेनालीरामाचे हे बोलणे ऐकून दरबारातील सर्व उपस्थित दरबारी हसायला लागले. महाराज बोलले, तेनालीराम, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तू आज असे काही पण काय बोलतो आहेस? तुझ्या बोलण्यावर कोणी व्यक्ती विश्वास ठेवू शकणार नाही. महाराज, मला माहिती आहे की तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार. त्यामुळे काही गावकऱ्यांना माझ्यासोबत घेऊन आलो आहे. ते सर्व बाहेरच उभे आहेत. जर तुमचा विश्वास माझ्यावर नसेल तर तुम्ही त्यांना दरबारात बोलावून विचारू शकता. ते तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगतील. राजाने बाहेर उभ्या असलेल्या सर्व गावकऱ्यांना दरबारात बोलावले. त्यातला एक जण बोलला, महाराज, गृहमंत्र्यांद्वारा बनवलेला गेलेल्या सर्व विहिरी गायब होत आहेत. तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. राजाने त्यांचे बोलणे ऐकले व लगेचच गृहमंत्री तेनालीराम व काही गावकऱ्यांना बरोबर घेऊन विहिरीचे निरीक्षण करायला गेले. पूर्ण राज्याचे निरीक्षण केल्यानंतर त्याला असे जाणवले की राज्याच्या आसपास गावातील अन्य ठिकाणी एकही विहीर नाही. राजाला हे समजल्याचे बघून गृहमंत्री घाबरला. सद्यस्थितीला त्याने फक्त काही विहिरी बनविण्याचे आदेश दिले होते व उरलेले सर्व पैसा त्याने आपल्या सुख सुविधांसाठी ठेवून घेतला. आतापर्यंत राजाला तेनालीरामाच्या बोलण्याचा अर्थ समजलेला होता. ते गृहमंत्र्यावर रागवायला लागले तेव्हा तेनालीराम मध्येच बोलला, महाराज, या सर्वांमध्ये याची काहीही चूक नाही. वास्तवामध्ये सर्व विहिरी या जादूच्या होत्या. त्या बनल्यानंतर काही दिवसातच गायब झाल्या. आपले बोलणे संपल्यानंतर तेनालीरामने गृहमंत्र्याकडे पाहिले. गृहमंत्र्याला आपण केलेल्या कृत्याची लाज वाटू लागली व त्याने आपली मान शरमेने खाली घातली. त्यामुळे राजाने गृहमंत्र्याला फटकारले व नव्याने विहीर बनवायचा आदेश दिला. ह्या कार्याची सर्व जबाबदारी तेनालीरामवर सोपवण्यात आली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.